परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे परमेश्वरांनी मला प्रार्थना करताना सांगितलेलं देवाचं वचन आहे ना, तारुण्याचे आशीर्वाद म्हणजे तरुणपणाचे ना आशीर्वाद. तरुणपणात जे काही जीवन असतात ना, ते जीवन आहे ना, अनेक वेळा ना आपल्याला ना या जीवनामध्ये तरुणपणाचं जीवन आहे ना आशीर्वाद मिळावं म्हणून आई वडिलांचे प्रयत्न असतात. पण ते आशीर्वाद आहे ना तरुणपणात न प्राप्त करता अनेक लोकांनी ना पापामध्ये राहून तरुणपणाचं जीवन आहे ना पापामध्ये राहून आहे ना स्वतःचं जीवन नाश करून घेत असतात. आपल्याला एक या भूतलावर पाठवलेलं एक परमेश्वर आहे, त्या परमेश्वरासोबत जीवन जगणं आपल्या जीवनात एक आशीर्वाद आहे. हालेलुया. आपण जीवन जगत असताना परमेश्वरासोबत जीवन राहिलं पाहिजे आणि ना परमेश्वराच्या नियमानुसार आहे ना भूतलावर प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वादाची गरज असतात. तरुण मुलाचा विषय मी ना तुम्हाला सांगणार की परमेश्वर एक दिवशी एक तरुण मुलगा रोज आहे ना प्रार्थना करत होतं. त्याने रोज प्रार्थना करत होतं. त्याने रोज म्हणजे ते तरुण मुलगा रोज प्रार्थना करायचं परमेश्वरासमोर. सकाळी उठून आहे ना त्यांनी प्रार्थना करायचं आणि परमेश्वराला सांगायचं की त्याच्या जीवनात जी गरज आहे ते गरज विषय आहे ना परमेश्वराला रोज आहे ना त्यांनी ना बोलण्याची प्रयत्न करायचं. त्याने तसं त्यांनी रोज आहे ना प्रार्थना करत होतं आणि त्यांची म्हणजे ना त्याला पण मित्र होतं. त्यांची मित्रांनी थोडं चुकीच्या मार्गामध्ये चालायचं आणि पापाच्या मार्गामध्ये चालायचं. त्या व्यक्तीने ना परमेश्वराला ना वचनानुसार प्रार्थना करायचं त्यांनी प्रारंभ केलं. त्या व्यक्तीने थोड्या दिवसांनी ना म्हणजे त्या तरुण मुलाचं ना मित्राने विचारलं काही दिवसांनी की अरे आम्ही आता आमचं जीवन असं झालं, आम्ही बेकार झालं आमचं जीवन, आमची कामं पण होत नाही, आम्ही ना लग्न करून घेतलं आणि आमच्या कुटुंबामध्ये ना समस्या आहे, आमच्या दोघांमध्ये म्हणजे आम्ही पती पत्नीमध्ये समाधान नाही आणि कुटुंबात अनेक कर्ज झालेलं आहे आणि अनेक समस्यामध्ये आमचे कुटुंब आहे. पण मी तुला पाहत असताना ना तू नेहमी एक समाधानामध्ये एक आनंदामध्ये तू राहतो, याचे रहस्य काय म्हणून आहे ना त्या तरुण मुलाला ना त्याची मित्राने विचारल्यावर आहे ना त्यांनी म्हटलं काही पण रहस्य नाही, तुम्ही तर माझा मित्र आहे. मी सकाळी उठतो आणि पहिला प्रारंभ करतो की मी परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करायचं. मी परमेश्वराला प्रार्थना करतो, परमेश्वराला म्हणतो माझ्या जीवनात एक गरज आहे हे द्या म्हणून आहे ना मी रोज परमेश्वराला प्रार्थना करत होतो. जसं माझ्या जीवनात मी परमेश्वराला मागितलो ते परमेश्वराने ना मला सर्व दिलं. माझ्या जीवनात मला चांगलं शिक्षण दिलं परमेश्वराने, मला परमेश्वराने आरोग्य दिलं. मी आरोग्याविषयी विचारल्यावर परमेश्वराला मी विचारलो मला नोकरी पाहिजे म्हणून, ते नोकरी पण परमेश्वराने मला दिलं. आणि मी परमेश्वराला म्हटलो की माझं परिस्थिती असं राहू नये की मी इतर लोकांना मागणारा व्यक्तीसारखा न राहता मला माझ्या जीवनामध्ये समृद्धी राहावं म्हणून मी परमेश्वराला ना प्रार्थना केलो. पण परमेश्वराने ना माझा प्रार्थना ऐकून येशू ख्रिस्त नावामध्ये मला समृद्धी दिलेला आहे. आणि समय आला होता माझ्या जीवनामध्ये मी लग्न करण्याची समयानुसार आहे ना मी परमेश्वराला म्हटलो की देवा तू मला एक आशीर्वादित पत्नी द्या म्हणून आहे ना मी ना प्रार्थना केलो. परमेश्वर मला ना आशीर्वादित एक मुलगी मला दिलं आणि त्यांना मी लग्न करून घेतलो. आज आम्ही दोघंही पती पत्नी आम्ही दोघंही ना आनंदात आहे. परमेश्वराने प्रार्थना केल्यावर संतान दिलं. आज हे सर्व गोष्टी मी माझ्या जीवनात आहे ना मी प्राप्त करून घेण्याची एकच की मी रोज जेव्हा परमेश्वरासमोर प्रार्थना करत होतो आणि त्याने त्याच्या वचनानुसार पवित्र शास्त्रामध्ये असलेल्या वचनानुसार मी जेव्हा जीवन जगत होतो त्याच्यामुळे ना आज मी तुमच्या समोर एवढा आशीर्वादित व्यक्ती आहे म्हणून त्यांनी स्वतःचा जीवनातलं साक्ष सांगितलं. हालेलुया. मग त्याच्या सोबतच राहत होतं मित्रांनी, पण त्या मित्रांच्या जीवनातल्या अनेक संकट त्यांनी म्हणजे बघितलं आणि त्यांनी मित्रांनी पण म्हटलं आम्ही असं आहे, आज तू एवढं आशीर्वादित आहे. एवढंच फरक बघा, सर्वजण परमेश्वराचंच लेकरं, पण
परमेश्वराची वचन काय म्हणतात की येशू ख्रिस्त नावामध्ये त्या व्यक्तीने प्रार्थना केलं, त्या व्यक्तीने प्रार्थना केलं. बघा, जीवनामध्ये आपण सर्व गोष्टी आशा करतो. माझ्या जीवनात हे राहिलं पाहिजे, मला चांगलं शिक्षण राहिलं पाहिजे, मला चांगलं घर राहिलं पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे. ही सर्व गोष्टी आहे ना आपण आहे ना आशा करतो, पण मनामध्ये राहतात ते सर्व गोष्टी. पण कधीही परमेश्वरासमोर जाऊन आपण परमेश्वराला सांगत नाही की हे सर्व मला द्या म्हणून. म्हणजे आपण प्रार्थना करत नाही, पण सर्व गोष्टी आपल्याला आशा असतात. फक्त मनामध्ये राहिलं तर राहिलं मिळतात का? आता तुम्ही घरात राहतात, तुमच्या मनात होतं आज चांगलं जेवण करावं म्हणून, तुम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिलं, पण तुमच्या आई काय केलं, जे रोजचा विचार केला ते जेवण बनवून तुमच्या समोर आणून ठेवलं, तुम्ही ते खाल्लं, पण मनात काय होतं, अजून चांगलं जेवण करावं म्हणून. पूर्ण झालं नाही झालं, पण तेच शब्दांनी तुमच्या मनात असलेला आईला विचारलं, आई मला आज येऊ काहू वाटायला, मग तू मला द्या म्हणल्यावर आई काय केलं असतं, बाळा बनवून दिलं. म्हणजे तुम्ही आईला विचारल्यावरच ते मिळालं का नाही? जेव्हा परमेश्वराला आपण विचारतो, परमेश्वराला मागतो, परमेश्वर आपल्याला देत असतात. कोणी तर तुमच्यासाठी प्रार्थना करणार, कोणी तर तुमच्यासाठी ना उपवास करणार, कोणी तर तुमच्यासाठी कष्ट करणार, असं कधी पण आहे ना आपल्या मनामध्ये विचारच आणू नये आणि ते सोडायला पाहिजे. कारण आपल्याला स्वतःच ना एक आयुष्य असतं, तर आपलं स्वतःच एक जीवन असतं, तर त्या जीवनामध्ये आपण आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आपल्याला जे गरज आहे, आपल्याला जे पाहिजे जीवनात, ते सर्व येशू ख्रिस्त नावामध्ये आपण ते प्राप्त करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून त्या मुलगांना रोज सकाळी ना प्रार्थना करलं त्यांच्या जीवनात, म्हणून ते सर्व गोष्टी प्राप्त केलं. त्या तरुणपणात आहे ना सर्व गोष्टी त्याला मिळालं. पण आज सर्व तरुण मुलांना, मुलींना आणि आई वडिलांना, घरात असलेल्या आजी आजोबाला परमेश्वरांनी याप्रमाणे सांगतात की तुमचं जीवनात म्हणजे तुमच्या घरात असलेल्या तरुण मुलं आणि मुलींना तुम्ही याप्रमाणे त्यांना शिक्षण द्या की तुम्ही त्यांना प्रार्थना शिकवा म्हणतात परमेश्वराने. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तुमच्या तरुणपणाच्या जीवनामध्ये, तुम्ही जे जे गरज आहे ते सर्व तुम्हाला मिळत असतात. हालेलुया. पण अनेक वेळा काय होत असतं की आपण आहे ना आई वडिलांच्या ना एक म्हणजे ना प्रेशरने ना शिक्षण शिकतात. काही लोकांनी ना चांगलं शिक्षण मिळवतात. आता 12वी झालं, आता डिग्री मिळालं, आणून आहे ना पास झालेला डिग्री घेऊन येऊन आहे ना ते पुस्तक घरात तिजोरीमध्ये ठेवणार. तिजोरीमध्ये ठेवल्यावर आहे ना ते अनेक वर्ष वाट पाहत असतात नोकरीसाठी, अनेक वर्ष वाट पाहत असतात. 1 वर्ष गेलं नोकरी नाही मिळालं, 2 वर्ष गेलं नोकरी नाही मिळालं, 3 वर्ष गेलं नोकरी नाही मिळालं, 5 वर्ष नोकरी नाही मिळालं. मग तुम्ही 5 वर्ष काय केलं? परमेश्वराला कधी तर प्रार्थना केलं? ते पण नाही. कधी तर उपवास करून देवाला विचारलं? ते पण नाही. त्या आणून ते डिग्री तिजोरीमध्ये ठेवून तुमच्या मोबाईल पाहण्यामध्ये तुम्ही व्यस्त, TV पाहण्यामध्ये व्यस्त आणि इतर गोष्टीमध्ये ना व्यस्त राहिल्यावर मग जे काही पहिला आशीर्वाद, शिक्षणाचा आशीर्वाद मिळाला, दुसरा आशीर्वाद काय आपल्या जीवनात? नोकरीचं. मग ते नोकरीनं परमेश्वराला मागितलं तर दिलं असतं त्यांनी, पण ते मागत नाही आपण. जेव्हा आपण ज्या समयामध्ये शिक्षण पूर्ण झालं त्याच समयामध्ये ना प्रत्येक मुलं आणि मुलींना कष्ट करण्याची एक काम काय म्हणलं तर आहे ना, तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये ते डिग्रीच्या द्वारे नोकरी मिळवून घेणं तुमचं काम आहे. कोणी तर देणार म्हणून अपेक्षा जीवनामध्ये कधीही करू नये. फक्त आपण कष्ट केलं तर ते सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात. हालेलुया. परमेश्वर म्हणतात तुम्ही तरुणपणात येशू ख्रिस्त नावामध्ये ना आशीर्वाद प्राप्त करा. तरुणपणाच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वाद, तुम्ही शिकलेल्या शिक्षणाच्या द्वारे तुम्हाला दुसरा आशीर्वाद ते परमेश्वर देणारच आहे. तिसरा आशीर्वाद, परमेश्वर तुम्हाला चांगला लग्न करणार. चौथा आशीर्वाद, तुम्ही समृद्धीमध्ये राहणार. असं याप्रमाणे तुमचं तरुणपणाचं जे जीवन आहे
ते येशू ख्रिस्त नावामध्ये एकाचे नंतर एक आहे ना परमेश्वराने आशीर्वादित करणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो कृपेच्या द्वारे अधिक कृपा प्राप्त करायला पाहिजे. जे पहिलं कृपा मिळालेलं आहे ते कृपेचे नंतर ना परत एक कृपा, अधिक कृपा, महिमेच्या द्वारे अधिक महिमेमध्ये आपण आहे ना देवामध्ये ना प्रवेश व्हायला पाहिजे. पण तसं न होता आपण पूर्ण मोठं काम केल्यासारखं शिक्षण झालं पण आणून आहे ना ते घरात ते एका पायलमध्ये ठेवून तिजोरीमध्ये ठेवलं. त्याच्याने काय तर उपयोग आला? ते तिजोरी तुम्हाला पगार देणार आहे का? नाही देऊ शकत. हालेलुया. मग करायचं होतं कोण? त्यांनी शिकलं त्यांचेच काम. उपदेशक 12:1 मध्ये परमेश्वराने म्हटलं की आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहे की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. हालेलुया. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. हालेलुया. म्हणजे तरुणपणात कोणाला आठवण करायला पाहिजे? पहिल्यांदा आपल्याला निर्माण केलेला परमेश्वराला, येशू ख्रिस्त नावामध्ये त्याला आठवण करा म्हणतात परमेश्वराची वचन. हालेलुया. तू देवाला आठवण करायला पाहिजे. तुझ्या जीवनात आहे ना प्रारंभामध्ये तुझ्या जीवनात कोण राहायला पाहिजे? पहिला देव राहायला पाहिजे. हालेलुया. देव राहायला पाहिजे तुझ्या जीवनात. येणी त्यांनी नाही, पहिला कोण? येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना तुझ्या जीवनात पहिला, तुझ्या तरुणपणात जीवनामध्ये देव राहायला पाहिजे. येशू ख्रिस्त तुझ्या जीवनात राहायला पाहिजे. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, पहा अनिष्ट दिवस येत आहे. म्हणजे दिवस कसला आहे? भयंकर, अनिष्ट, महाभयंकर दिवस येणार म्हणलं परमेश्वराची वचन. आणि अशी वर्ष जवळ येत आहे की त्यात मला काही सुख नाही असं तू म्हणशील. असं वर्ष तुझ्या जीवनात दिसणार. तू परमेश्वराला आठवण नाही केलं, परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद तू प्राप्त नाही केलं, म्हणून असं तुझ्या जीवनात दिसणार की तू माझ्या जीवनात काही पण सुखच नाही. हालेलुया. आज अनेक लोक म्हणतात तसंच, माझ्या जीवनात काय सुख आहे? माझ्या जीवनात मी काय असंच राहतो. तुझ्या तारुण्याच्या दिवसात, तू तरुणपणाच्या दिवसात पहिलं तू परमेश्वराला आठवण कर. आणि परमेश्वराला आठवण करून त्याला परमेश्वराला ना तू रोज सकाळी उठून प्रार्थना करत राहा. रोज प्रार्थना केल्यावर परमेश्वर एक दिवस आहे ना तुझ्या जीवनात आहे ना जे मिळायचा आशीर्वाद ते देणारच आहे. कारण कधी पण परमेश्वर तुला सोडणार नाही, तुला टाकणार पण नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात की ना तू रोज सकाळी उठून आहे ना परमेश्वराला प्रार्थना कर. जसं ते तरुण मुलगा त्यांनी ना त्याच्या जीवनात रोज सकाळी उठून पहिलं परमेश्वराला आठवण केलं आणि रोज सकाळी त्याने प्रार्थना केलं परमेश्वराला. त्याच्या जीवनात जे गरज आहे ते गरज येशू ख्रिस्त नावामध्ये त्याला प्रार्थना केल्यावर परमेश्वर एकामागे एक आशीर्वाद त्याच्या जीवनात दिल्यावर त्याच्या जीवनात दिसलेला आशीर्वाद आहे ना स्वतः त्याच्या सोबत राहणारा मित्राने विचारतात, आज आमचं जीवन असं आहे, आम्ही संकटात आहे, दुःखात आहे, आमची परिस्थिती कठीण आहे, पण तू एवढा सुखात कसं राहणार म्हणल्यावर त्यांनी एकच साक्ष दिलं. त्यांनी मी रोज सकाळी उठून परमेश्वराला आठवण करतो, त्याला प्रार्थना करतो. हालेलुया. काय वेळ म्हणलं? कोणाला आठवण केलं म्हणलं त्याने? परमेश्वराला आठवण कर. म्हणून परमेश्वर म्हणतात आज तू देवाचं वचन ऐकणारा सर्व तरुण मुलांना आणि मुलींना म्हणतात तू सकाळी उठून पहिला प्रारंभामध्ये परमेश्वराला आठवण कर. ही व्यक्ती काय केलं? त्याच्या जीवनात सकाळी उठून आहे ना परमेश्वराला प्रार्थना केलं, म्हणून त्याचे जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये ना एक आशीर्वादाचं जीवन राहिलं. त्यांच्या सर्व मित्रासमोर सांगितलं मला प्रभू येशू ख्रिस्ताला समोर मी प्रार्थना केल्यावर माझं जीवन आज आशीर्वादामध्ये, माझं कुटुंब आशीर्वादामध्ये, मी पती पत्नीमध्ये समाधान आहे आणि मला दिलेल्या लेकरांमध्ये मी समाधान आहे. मला परमेश्वराने चांगलं शिक्षण दिलं आणि चांगलं नोकरी दिलं. आज आहे ना मी 4 लोकांसमोर आहे ना मी समृद्धीमध्ये दिसत आहे म्हणलं त्याने. हालेलुया.
परमेश्वराला आठवण केलेला व्यक्ती एवढं मोठं साक्ष सांगितलं ते बाकीचे लोक सांगू शकलं नाही ते काम. म्हणून म्हणतात तू पहिला काय परमेश्वराला सकाळी उठून प्रार्थना करण्याची तुझ्या जीवनात प्रारंभ कर. त्याला आठवण कर, त्याला आठवण कर. वयस्कर लोकांनी आठवण करतात बघा, बसताना पण देवा, उडता पण देवा म्हणतात. हालेलुया. आयुष्याचं शेवटपर्यंत आहे ना परमेश्वर गरज आहे. इथं शेवटचं क्षण परमेश्वराला आठवण करणारा त्या व्यक्ती स्वर्गात आहे ना परमेश्वर दिसणार आहे त्याला. हालेलुया. म्हणून आहे ना प्रत्येक व्यक्तीला म्हणतात परमेश्वर. पहिला तिमोथी 4:12 कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या कित्ता. ओहो, हालेलुया. म्हणजे काय म्हणले तर परमेश्वरांनी तुझ्या तारुण्याला कोणीही तुच्छ मानू नये. मुलगा असं झालं म्हणून लोकांनी म्हणावं का, आशीर्वाद झालं म्हणून लोकांनी तुझ्याविषयी साक्ष द्यायला पाहिजे. पण इथं परमेश्वराचे वचन म्हणतात तुझ्या तारुण्याला कोणीही तुच्छ मानू नये. मुलगा बघा त्याने ना भयंकर आहे, असं पितात, असं रोडवर पडतात, असं खराब निघाला, याच्या आई वडिलांना दुःख झालं, असं न राहता येशू ख्रिस्त नावामध्ये तू प्रार्थना केल्यावर आशीर्वाद झाल्यावर लोक तुझ्याविषयी साक्ष देणार की त्यांनी देवाला स्वीकार करून याच्या तरुणपणाच्या जीवनामध्ये आशीर्वादित झालेला व्यक्ती आहे. हालेलुया. म्हणून तुच्छ मानायचं असतात का, नाही. लोक आपल्याला निंदा करायचं नाही. म्हणून परमेश्वर म्हणला तुमच्या तरुणपणातल्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये तू आशीर्वादित हो. लक्ष दे तुझ्या जीवनाकडे, तू लक्ष दे. तुला आशीर्वादित करणारा व्यक्ती एकच परमेश्वर. तुला आशीर्वादित करणारा तू परमेश्वरासमोर प्रार्थना कर. कोण करणार म्हणून तू विचार करू नको. तू पण स्वतःहून देवाला प्रार्थना कर. परमेश्वर तुझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया. जीवनात सर्व मिळतात. आपण देवाला प्रार्थना केल्यावर देवाला प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला काय मिळतं, परमेश्वरच काळजी करतात. आपण यांनी बघावं, त्यांनी बघावं, ते काय उपयोगच नसतं. देव बघितलं तर ना सर्व चांगलंच राहणार. हालेलुया. म्हणून देवाला प्रार्थना केल्यावर एक विषय परमेश्वर येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणारा. कोणी पण राहू दे, परमेश्वर त्यांना आशीर्वाद. आता तुम्ही लग्न करून घेतलेलं सर्वजण प्रार्थना करा, दोघा जण हात पकडून तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये एकमेकांनी मिळून प्रार्थना केल्यावर येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद राहत असतात. हालेलुया. म्हणून कुटुंबात आहे ना तरुणपणाचं जीवन एक आशीर्वादाचं जीवनच राहायला पाहिजे. तरुणपणानं पापामध्ये न राहता, शापामध्ये न राहता, वाईट मार्गामध्ये न चालता येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच राहणार आहे. म्हणून तुम्ही सर्वजण उठून उभा राहा. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा आणि गौरव करतो. जे तरुणपणाचा आशीर्वाद तुझ्या सर्व लेकरांना मिळण्यासाठी तू सहाय्य, अभिषेक मिळण्यासाठी तू सहाय्य कर, आशीर्वाद मिळण्यासाठी तू सहाय्य कर. ज्यांनी तुझ्या समोर प्रार्थना करत आहे त्यांना आशीर्वाद देऊन तुझ्या कृपेच्या द्वारे, दहेच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित करून तुझ्या सर्व लेकर आशीर्वादामध्ये राहण्यासाठी सहाय्य कर. म्हणून याप्रमाणे तुझ्या सेवकाचे कुटुंब मंडळी मिनिस्ट्री तुझ्या हाती सोपवतो, महिमाने गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.